सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांची मुंबई गोवा महामार्ग रस्त्याची पाहणी, पेण तालुक्यातील अंडरपास व सर्व्हिस रोडबाबत युवा नेते वैकुंठ पाटील यांनी दिले निवेदन। सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी मुंबई गोवा महामार्ग रस्त्याची पाहणी दौऱ्यावर आले असताना पेण तालुक्यातील अंडरपास व सर्व्हिस रोडबाबत पेणमधील युवा नेते तथा सरचिटणीस वैकुंठ पाटील यांच्या उपस्थितीत बीजेपी कार्यकर्ते यांनी अंडरपास सर्व्हिस रोडबद्दल निवेदन देण्यात आले। मुंबई गोवा महामार्गावर पेण तालुक्यातील वाशी नाका येथून वाशी खारेपाट भागात सुमारे 18 गावे व 15 वस्ते असून अनेक वाहनं ये-जा करत असतात। वाशी नाक्यावर उड्डाण पूल नसल्यामुळे अपघाताचं प्रमाण वाढलंय, तसेच ट्रॅफिक कोंडीचा सामना करावा लागतो। त्यामुळे वाशी नाक्यावर तात्काळ उड्डाण पूल व्हावा ही विनंती करण्यात आली आहे। त्याचप्रमाणे डोलवी गावाजवळ अंडरपासची नितांत गरज आहे। या हायवेवरून भरधाव वेगानं गाड्या धावत असल्यामुळे सर्व्हिस रोड ही आवश्यक आहे। त्याची माहिती कार्यकर्त्यांकडून देण्यात आली। पेण तालुक्यातील खरोशी, दूरशेत, अंबिवली, बळवली, वाशीनाका, कांदेपाडा, वडकळ या हायवेवरील गावाजवळ सर्व्हिस रोड व्हावेत अशी वैकुंठ पाटील यांनी विनंती केली। यावेळी शिवेंद्रराजे भोसले यांनी बोलताना सांगितले की लवकरात लवकर सर्व्हिस रोड व अंडरपासचं काम पूर्ण करण्यात येतील। गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर माननीय महाराष्ट्र राज्याचे बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले या ठिकाणी आले होते। पेण विधानसभा क्षेत्रामध्ये नॅशनल हायवे मोठे प्रश्न या ठिकाणी आहेत। खरोशी गावाला त्या ठिकाणी सर्व्हिस रोड नाहीये, त्या ठिकाणी दूरशेत गावाला सर्व्हिस रोड नाहीये, त्या ठिकाणी बळवणी गावाला सर्व्हिस रोड नाही, तर वाशी नाका अंडरपास नसल्यानं अत्यंत धोकादायक परिस्थिती आहे। वडखळ जो सर्व्हिस रोड जातो त्या सर्व्हिस रोडला कुणी मालक नाहीये आणि त्या सर्व्हिस रोडवर आजही काय परिस्थिती आहे, त्यामुळेच वडखळ परिसरातील 1200 विद्यार्थी त्या ठिकाणावरून शिक्षणाला येत असतात आणि त्याची सुद्धा खूप मोठी अडचण या ठिकाणी होते। तसे पाहता पूर्णपणे ते पुढे खारपाले ते नागोठणेपर्यंत आज डीपी प्लॅन बदलाची खऱ्या अर्थानं गरज असल्याचंही वैकुंठ पाटील यांनी सांगितले। या पेण तालुक्यातील प्रश्नाचं गेल्या 5 ते 6 वर्षापासून निश्चितपणे येत्या काळामध्ये मार्गी लागतील असा प्रश्न ठाम विश्वास या ठिकाणी मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिलाय, असं बोलताना बीजेपीचे रायगड सरचिटणीस वैकुंठ पाटील म्हणाले। तर गडकरी साहेबांच्या माध्यमातून कामं पूर्ण होण्याचं आश्वासन मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी या ठिकाणी दिले। मुंबई गोवा नॅशनल हायवेची पाहणी करताय आणि एकूणच बघितलं तर गणेश उत्सव देखील तोंडावर आलेला आहे, काय सांगाल सर? तर आजचा पाणी दौरा बरोबर आहे। आजचा पाणी दौरा एवढ्यासाठीच आहे की येणाऱ्या गणेश उत्सवामध्ये मुंबईवरून कोकणात येणारे कोकणवासीय चाकरमान्यांचा प्रवास हा नीटनेटका व्हावा, ट्रॅफिक जॅम वगैरे असे प्रकार होऊ नयेत आणि गणेश उत्सवामध्ये आपल्या गावापर्यंत पोचताना मुंबई गोवा हायवेच्या ज्या वर्षानुवर्ष समस्या येतात त्या येऊ नयेत, त्याची जिथे जिथं दुरुस्ती करणं गरजेचं आहे। त्याची समक्ष पाहणी आणि सर्व लोकप्रतिनिधी, अधिकारी, NHAIचे सर्व अधिकारी, ट्रॅफिकचे सगळे SP साहेब, कलेक्टर साहेब सगळेच आज एकत्र आम्ही करतोय आणि याचा हेतू एकच आहे की गणेश उत्सवाला येणाऱ्या मुंबईकरांना रस्ता चांगला मिळाला पाहिजे। तास 2-2 तास ट्रॅफिकमध्ये अडकून पडू नये। रस्ता जो आहे हा खड्डेमुक्त असावा आणि ज्या काही सर्व्हिस रोडच्या वगैरे गोष्टी आहेत, ज्या सोयी आहेत त्या नीटनेटक्या राहाव्यात, त्यांचं पाणी आणि नियोजन करायला आम्ही आलो। सर, मुंबई गोवा नॅशनल हाईवे का जायजा आज लिया है, क्या कहेंगे? आज शिवेंद्रराजे भोसले यांनी नॅशनल हायवे 66चा पाणी दौरा केलेला आहे, त्याबाबत तुम्ही काय सांगाल? गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले आज या ठिकाणी येऊन गेले। त्यांनी बघितलं, खरं बोललं तर पेण विधानसभा क्षेत्रामध्ये नॅशनल हायवेचे मोठे प्रश्न या ठिकाणी आहेत। आपण पाहिलं, सुरुवात केली तर वरेशीला आपल्या खरोशी गावाला त्या ठिकाणी सर्व्हिस रोड नाहीये, त्या ठिकाणी दूरशेत गावाला सर्व्हिस रोड नाही, त्या ठिकाणी बळवली गावाला सर्व्हिस रोड नाहीये। आता आपण इथे बघितलं तर आज वाशी नाक्यावर अंडरपास पाहिजे, परंतु तो सुद्धा या ठिकाणी उपलब्ध नाहीये। वडकळ गावाची परिस्थिती अत्यंत हालाकीची आहे आणि कांदेपाड्याची सुद्धा तीच परिस्थिती आहे। आपण पाहिलं तर वडकळ गावामध्ये जो सर्व्हिस रोड जातो त्या सर्व्हिस रोडला कोणी मालक नाहीये आणि त्या सर्व्हिस रोडवर आज जी काय परिस्थिती आहे त्याच्यामुळे वडखळ परिसरातील 1200 विद्यार्थी त्या ठिकाणी शिक्षणाला पेणमध्ये येत असतात आणि त्यांची सुद्धा खूप मोठी अडचण या ठिकाणी होत आहे। आणि हे सगळं पाहता पूर्णपणे पुढे खारपाले बघितलं, कासू बघितलं, पांढरपूर बघितलं, नागोठण्यापर्यंत आज डीपी प्लॅन बदलायची खऱ्या अर्थाने गरज आहे आणि गडकरी साहेबांच्या माध्यमातून
या ठिकाणचे सर्व रस्ते पूर्ण होतील असं ठोस आश्वासन सन्माननीय मंत्री महोदयांनी या ठिकाणी दिलं आहे. परंतु या पेण तालुक्यातील मंडळींची गेल्या 5 ते 10 वर्षापासून ज्या काही मागण्या आहेत त्या प्रलंबित मागण्या आहेत. आता निश्चितपणे येत्या काळामध्ये या मागण्या पुरतील असा ठाम विश्वास या ठिकाणी मंत्री महोदयांनी दिला आहे. पण माहिती आहे की बरीचशी कामं पूर्णत्वाला गेलेली आहेत. आज साधारण 90-95% हायवेचं काम होत आलेलं आहे. काही ठिकाणी थोडंफार एजन्सीज नीट नव्हत्या, काही ठिकाणी नैसर्गिक ह्याच्यामुळं कामं लांबली, काही ठिकाणी लँड ॲक्विजिशनमुळं कामं लांबली, अशा काही अडचणी आहेत. आज माणगाव इंदापूर वगैरे इथले जे आहेत तिथं थोडा उशीर लागणार आहे तिथली कामं व्हायला, कारण त्यांचे टेंडर जे आहेत ते जरा उशिरा झाले. त्यामुळे आज तिथं नवीन एजन्सी दिल्यात आपण ज्या कामं सुरू केलीत, रेल्वे ओव्हरब्रिज असतील, बायपास असेल, हे सगळं जे आहे हे आता अंतिम याच्यामध्ये आलं आहे. आणि त्याच्या पलीकडं सांगतो, त्याच्या पलीकडं सुद्धा जी कामं पूर्वीच्या ह्याच्यातनं राहून गेली, मग आता ज्या ठिकाणी आपण उभं आहे इथं त्यांना व्हेकल अंडरपास पाहिजे. मागं आम्ही चिता बरोबर ना चितेच्या इथं आम्ही थांबलो, तिथं त्यांची सर्व्हिस रोडची आणि व्हेकल अंडरपासची मागणी होती. इथलं ही कामं पुढचा आपण नॅशनल हायवेनं एक उरलेला याचं आपण हे केलेलं आहे. साधारण तो आणखीन एक 200 कोटीचा कार्यक्रम होणार आहे. तो गडकरी साहेबांकडं नॅशनल हायवेवाल्यांनी पाठवून दिला आहे मंजुरीला. याच्यामध्ये परशुराम घाटाचं वायाडक्टसुद्धा आपण हे पण लक्षात घ्या. परशुराम घाटामध्ये ॲक्सिडेंट होतात, ते डोंगरसारखा कोसळतो, तिथं बरेच हे होतं. त्यामुळे मधल्या अधिवेशनात पण हा विषय झाला होता. परशुराम घाटाचं नवीन वायाडक्टचा सुद्धा सर्वे करून आपण गडकरी साहेबांकडे पाठवतो. थँक्यू सर. तर आजचा दौरा येणाऱ्या गणेश उत्सवामध्ये मुंबईहून येणाऱ्या आपल्या कोकणवासियांना हा रस्ता मुंबई गोवा हायवे सुस्थितीमध्ये त्यांना मिळावा, त्याच्यावर वाहतूक कोंडी होऊ नये, खड्डे वगैरे काही असेल, सर्व्हिस रोडच्या दुरुस्त्या असतील, त्या नुसत्या कागदावर किंवा नुसतं मुंबईमध्ये बसून आम्हाला करायच्या नाहीत. आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस यांच्या स्पष्ट सूचना आहेत की हा अनेक वर्षापासून रखडलेला प्रकल्प आपल्याला आता शेवटच्या ह्याच्यामध्ये आला आहे, हा लवकरात लवकर पूर्ण करायचा आहे. पण त्याच्या आधीसुद्धा गणेश उत्सव महत्त्वाचा आहे. कोकणातला सगळ्यात महत्त्वाचा सण हा गणेश उत्सव असतो. त्यामुळे त्यासाठी त्याच्या नियोजनासाठी आजचा दौरा आपण ठेवला. सर